मित्रो, जगामध्ये कितीही ओरडून सांगितलं, आरडून सांगितलं, किंचाळून सांगितलं, की पॉवर या गोष्टीमध्ये आहे, पॉवर त्या गोष्टीमध्ये आहे. तरी आजही मी ठाम आहे या गोष्टीवर, की खरी-खुरी पॉवर ही आमच्या वावरामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल, एवढ्या दिवस कुठे होता? एवढ्या दिवसांनी आम्हाला तुम्ही का भेटलात? मध्यंतरी मी माझा विक्रांत पाटील स्पीकर हा जो चॅनल आहे, त्याच्यावरती मी सांगितलं, की अनेक कार्यक्रम खरं तर जानेवारीपासून सलग कार्यक्रम सुरू होते माझ्या अँकरिंगचे, व्याख्यानाचे. आणि त्या व्यापात मला व्हिडिओ करता आला नाही, आपणाला भेटता आलं नाही. त्याच्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांची खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. पण बऱ्याच दिवसांनी वावरीच पॉवरवर व्हिडिओ नेमका काय करायचा आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय मोटिवेशन घेऊन जायचं, हे डोक्यात माझ्या असताना सगळ्या बाजूने निराशाजनकच आत्ता वातावरण बघायला मिळतं. आणि त्यातली फार मोठी जी निराशा आहे, वावरीज पॉवर चॅनेलची सुरुवात करताना आपण जो व्हिडिओ केला होता, अनेकांनी मला फोन करून सांगितले, अनेकांनी मेसेज केले, अनेकांनी तिथंच चॅनेलवरती कमेंट करून सांगितलं, की दादा तुम्ही अजून एक या गोष्टीवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि लोकांच्या डोक्यामध्ये खरं तर एक वेगळा प्रकाश जो तुम्ही या विषयाच्या अनुषंगाने टाकायला पाहिजे. आणि आज मला ते का करावं वाटलं माहिती आहे? मला वाटतं 2-3 महिन्यांपूर्वीची एक बातमी आहे. BJ लोणे नावाचे एक पत्रकार आहेत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातले. आणि त्यांचा एक लेख मला आत्ता सापडला. रायरी नावाचं वृत्तपत्र आहे, त्याच्यामधलं हा लेख आहे, की मुलगा सधन पण म्हशी नकोत, शेण काढण्याच्या भीतीनं बापानं मोडलं जमलेलं लग्न. कुणाच्या बापानं माहिती आहे? मुलाच्या बापाने नव्हे, तर मुलीच्या बापाने लग्न मोडलं. किती भयानक आहे बघा. ही गंगापूर तालुक्यातली बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर नावाचा तालुका आहे. तिथल्या एका मुलाला 10 एकर शेती आहे, शिवाय बागायत शेती आहे, जनावरं आहेत, घरची दुभती जनावरं आणि हे सगळं आहे. म्हणून मुलीच्या बापानं ठरवलं, की बाबा मुलगा निर्व्यसनी आहे, सगळं आहे घरचं, आणि त्यामुळं आपण मुलगी याला द्यायला काही अडचण नाही. लग्न ठरलंय, सुपारी फुटलेली आहे, तारीख ठरलेली आहे. अचानक त्या मुलगीच्या बापाच्या डोक्यात काय आलं माहीत नाही. त्याला असं वाटलं, की याच्याकडे एवढी जनावरं आहेत, रोज उठून लग्नानंतर माझ्या मुलगीला फक्त शेणच काढावं लागेल या भीतीनं मुलीच्या बापाने लग्न मोडलं. पण त्याच तारखेला मुलीचं लग्न झालं ते दुसऱ्या मुलाशी. अवघ्या 10-15 हजार रुपयेवर पुण्या मुंबईसारख्या मेट्रो सिटीत काम करणाऱ्या एका कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या मुलाशी लग्न झालं. त्यांना असं वाटत होतं रविवारीची सुट्टी आहे, त्यांना वाटत होतं दिवाळीला बोनस मिळतो आहे, त्यांना वाटत होतं की 10 ते 5 या वेळेतच काम आहे, मग बाकीच्या वेळी तो माझ्या मुलगीला वेळ देऊ शकतो आणि बाकी शेण घाण वगैरे असले काही काढावं लागत नाही, त्यामुळं माझ्या मुलगीसाठी हा परफेक्ट आहे असं त्याला वाटलं, लग्न लावून दिलं. हा सगळा प्रकार गंगापूर तालुक्यामध्ये घडला आहे. मला सांगा, किती विचित्र परिस्थिती आहे. तुम्हाला जर पैसाच पाहिजे असेल, तुम्हाला जर समृद्धीच पाहिजे असेल, तुम्हाला जर बंगला पाहिजे असेल, सर्व बाजूंनी आपली मुलगी, तिचा संसार स्ट्रॉंग असायला पाहिजे असं जर वाटत असेल, तर 10 एकर बागायती शेती आणि दुभती जनावरं ज्याच्या दारात आहेत, ते स्थळ नाकारणारा त्या मुलगीचा बाप मला वाटतं व्यावहारिकदृष्ट्या मूर्खच म्हणायला पाहिजे. खरोखर मूर्ख आहेत. आता मला सांगा, वावरातल्या माणसानं एवढे वेड्यात का काढायला सुरुवात केली माहीत नाही. आता शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या पोरांना कळायला लागले बाबा, की आमच्या बापजाद्यांनी सगळ्या त्यांच्या पिढ्या ज्या मातीत घातल्या, त्यावेळी आमचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप हा डोक्याच्या खालचा भागच शेतामध्ये वापरत होता. आता शेतकऱ्यांच्या पोरांना कळून चुकले, की बाबा धडाच्या वरचा भाग जो वापरतो, जो स्वतःचं डोकं, मस्तक वापरतो, तो शेतीमध्ये सक्सेस आहे. आमच्या बापानं हार्डवर्क केले, आता आम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे, हे सुद्धा शेतकऱ्यांच्या पोरांना कळून चुकले. त्यामुळे आता शेती एका वेगळ्या पातळीवर गेलेली आहे. म्हणजे सफरचंद लावले आणि लाखो रुपये 1 एकरात मिळवले. त्याच्यानंतर भोंगी मिरची लावली, त्याच्यात पैसे मिळवले. साधा भाजीपाला लावला, माळवं लावले, त्याच्यामध्ये पैसे मिळवलेत. असे कितीतरी शेतकरी आपल्या अवतीभोवती बघायला मिळत आहेत. हा एक विषय असा आहे, की बागायती जी काही पीक आहेत, आमच्या भागामध्ये आता द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात आहे. तर द्राक्ष शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असं सांगत असताना सुद्धा मी त्या व्यक्तीला तुम्हाला लवकर भेटवेन. खरं तर आमच्या इथंच यश ॲग्रो लॅब म्हणून आहे, त्याचे डॉक्टर विजय कुंभार साहेब म्हणून. महाराष्ट्रभरातले द्राक्ष बागायतदार शेतकरी त्यांचं मार्गदर्शन घ्यायला येतात. 2 दिवसीय त्यांचं शिबिर असते आणि प्लस वर्षभर खरं तर त्यांना फोनद्वारे, मेसेजद्वारे कन्सल्टन्सी केली जाते. ते स्वतः त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जाऊन, त्या बागेमध्ये जाऊन, त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट करतात आणि त्याच्या बागेची काय परिस्थिती आहे त्याच्यावरून त्याला मार्गदर्शन करतात. फार कमी कष्टात. निसर्ग कितीही बदलला, कसाही बदलला, तरी कुठल्या वेळी कुठल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे, कुठलं औषध फवारणी करायला पाहिजे, पाणी कसं सोडायला पाहिजे, हे प्रॉपर सांगतायत. मी स्वतः त्यांच्या अनेक कार्यक्रमाचं अँकरिंग केलं, त्यामुळं मी त्यांचा कार्यक्रम जवळून बघितला आहे, अनुभवला आहे, ऐकला आहे. तुम्ही तो कार्यक्रम करायला अडचण नाही, त्या व्यक्तीला मी लवकर भेटवेन.
शिवाय जम्मू काश्मीरला सफरचंद पिकतात असं सांगितलं जाते. तर आमच्या इथं भागामध्ये जिथं दुष्काळ 5वीला पुजलाय फार पूर्वीपासून, इथंही सफरचंद पिकवणारे काही शेतकरी आहेत, त्यांनाही मी तुम्हाला लवकर भेटवेन खरं तर. म्हणजे सांगण्याचा उद्देश एक आहे की शेती उद्ध्वस्त नाही झालेली. एका बाजूनं ठीक आहे की आसमानी संकट आहे, सुलतानी संकट आहे, शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज फेटत नाही आणि वर्षानुवर्षे त्याच्या डोक्यावरचं कर्ज वाढत जाते. शेतकऱ्यांची आंदोलनं, मोर्चे बघून कदाचित तुम्ही हादरला असाल तुम्ही आणि तुम्हाला असं वाटत असेल की शेतकऱ्याच्या पोरांना पोरी देण्यात काही अर्थ नाही, कारण ही ऑलरेडी उद्ध्वस्त झालेली जमात आहे असं तुम्हाला वाटत असेल. बाबा मी तुम्हाला सांगतोय, उद्ध्वस्त झालेलं चित्र प्रत्येक क्षेत्रामध्ये हो. कोविड नंतर प्रत्येक छोटा मोठा उद्योजक सुद्धा आता म्हणायला लागला की आमचा धंदा स्लॅकमध्ये आहे, तो आता वर यायला तयार नाही. तीच परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. बरं, ती काही सरसकट शेतकऱ्यांना लागू होत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी डोकं लावून त्या ठिकाणी शेती फार चांगली केलेली आहे, पैसे मिळवलेले आहेत. मी ज्यांना असं सांगायला जातो की बाबा जनावराचं दूध काढून ते गवळ्यांपर्यंत पोचवून फक्त गवळ्यांना मोठं करायचं आहे, तुझं काय? तर त्यांनी मला पटवून दिलं, सिद्ध करून दाखवले की बाबा दुधामध्ये सुद्धा प्रचंड मोठा पैसा आहे. सांगण्याचा उद्देश एकच आहे. आपण अनेक व्हिडिओ आता घेऊन समोर येणार आहे तुमच्यासमोर, पण सांगण्याचा उद्देश एकच आहे की लग्नाच्या बाबतीत शेतकऱ्याची प्रतिष्ठा शून्य आहे. हे आत्ता समाज व्यवस्थेमध्ये जे बिंबवलं जाते प्रत्येक माणसावर, ते कृपया आम्ही डोक्यातून काढलं पाहिजे. आणि खास करून शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना माझं एक सांगणं आहे, आपुलकीनं पोटतिडकीनं सांगतोय की बाबांनो, बाकीच्यांनी तुमच्या पोरांना पोरी देण्या न देण्यापेक्षा तुम्ही स्वतः शेतकऱ्याच्या पोराची चॉईस करायला पाहिजे, कारण तुम्ही स्वतः शेतकरी बाप आहात. अन्यथा तुम्हाला जर मुलगा असेल आणि त्यावेळी जर तुम्ही अपेक्षा केली की शेतकरी मुलाला मुली द्याव्यात, तर तो तुम्हाला सांगण्याचा आणि बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पहिल्यांदा कृतीत राबवावं लागेल. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यांनी अनेक अभंग केले त्या तुकोबारायांनी आम्हाला हे सांगितलं. त्यामुळे आम्हाला थोडं तर तसं वागता आलं पाहिजे. शेतीशी, इथल्या मातीशी घट्ट नातं जोडावं लागेल, ती आत्मीयता आम्हाला ठेवावी लागेल. पुन्हा एका नव्या व्हिडिओसहित एका वेगळ्या पद्धतीचं म्हणजे शेतकरी उद्योजक कसा आहे ही माहिती घेऊन मी वावरीत पावऱ्या यूट्यूब चॅनेलवरती येणार आहे. तुर्तास अजूनही आपण जर आमच्या वावरीत पावऱ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओबद्दल, या विषयाबद्दल एकंदरीत आपलं मत काय, कमेंट थ्रू आम्हाला कळवायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.